यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम् नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। कीर्तनविद्यादातारं वैद्यं वेदान्तज्ञानिनं कीर्तनाचार्यं ह्यतो वन्दे अनन्तं मम श्रीगुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जय जय राम कृष्ण राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। हरि जय जय राम। नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद बिहारी हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकट हारी। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुःख विमोचक दुर्जन संगम आ
राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी शरणागत दीनां शरणागत दीनां शरणागत दीनां शरणागत शरणागतं दीनां 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 शरणागतं दीनां बजाओ शरणागत दीनां शरणीरतं शरणीरतं करुणादृष्टिनिहारी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम 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 कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा हो सरसार बलवीता सद्गुरुराया सरसार बलवीता सद्गुरुराया सरसार वदविता
सारासार बलविता सद्गुराया सारासार बलविता सद्गुराया मंगलधाम जीवन नरहरी पाया मंगलधाम जीवन नरहरी पाया ओ बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी सद्गुरुपचिन्मय नारायण रूप ध्यावो सद्गुरुपचिन्मय नारायण रूप ध्यावो सद्गुरुपचिन्मय नारायण रूप ध्यावो तन्मय हो मोनी बलवंत प्रेमे गावो हो तन्मय हो मोनी बलवंत प्रेमे गावो हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम जय राम 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 सीताराम सीताराम ओ राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम राम 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 सीताराम जय राम 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 सीताराम ओ राम 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 सीताराम राम 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 राजा राम सीताराम जय राम 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 राजा राम सीताराम ओ राम 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 पुंडरीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय सनातन धर्म की जय गो माता की जय भारत माता की जय मंगल मूर्ति मोरया जय जय वीर समर्थ नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, व भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा
गुणी देवा आवडते काही व भक्ता गुणी देवा त्रिभुवनी नाही आन तुझे त्रिभुवनी नाही आन तुझे भक्ता गुणी देवा आवडते काही भक्ता गुणी देवा नावडे वैकुंठ क्षीराचा सागर नावडे वैकुंठ क्षीराचा सागर वैकुंठ क्षीराचा सागर धरोनी अंतर राहे दासा धरोनी अंतर राहे दासा भक्ता गुणी देवा आवडते काही भक्ता गुणी देवा सर्व भावे त्याचे सर्वस्वे ही गोड सर्व भावे त्याचे सर्वस्वे ही गोड तुलसी दल कोड करुणी घे तुलसी दल कोड करुणी घे भक्ता गुणी देवा आवडते काही भक्ता गुणी देवा आवडते काही भक्ता गुणी देवा सर्वस्वे त्याचा म्हणवी विकीला सर्वस्वे त्याचा सर्वस्वे त्याचा म्हणवी विकेला चित्त द्यावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या भक्ता गुणी देवा आवडते म्हणे भक्ती सुखाचा बांधिला तुका म्हणे भक्ती सुखाचा सुखाचा तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला तुका म्हणे
विठ्ठला धर्म नाही, आणि विठ्ठला धर्म नाही. भक्ता होनी देवा आवडते काय, भक्ता होनी देवा आवडते काय. त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे. भक्ता होनी देवा आवडते काय. भक्ता होनी देवा आवडते काय. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः, न च संकर्षणो न श्रीर्नैवात्मा च यथा भवान्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्व हरिभक्तांना माहिती असलेले, श्रद्धावंतांना ज्ञात असलेले असे संत तुकोबाराय देहुग्रामी राहणारे, देहूमध्ये ज्यांची वसती, किंबहुना ज्यांचा देहूत जन्माला आला म्हणून देहूला देहूत्व प्राप्त झालं, असे संत तुकोबाराय. त्यांच्या संपूर्ण अभंग रचनेला तुकोपनिषद असं म्हणतात. असे संत तुकोबाराय. किती महिमान सांगावं महाराजांचं. अहो, कैलासवासी विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम बोलपटामध्ये तुकारामांची भूमिका केली, आणि ती भूमिका करीत असताना तुकाराम महाराजांचं चारित्र्य त्यांना उलगडलं. परिणाम असा झाला की त्यानंतर संपूर्ण जीवनभर पुढे कैलासवासी विष्णुपंत पागनीस हे प्रख्यात नट संत तुकोबांच्या वेशामध्ये वावरले. अंतर्बाह्य परिणाम एखाद्या साधकावर होईल असा सिद्ध जर कुणी असेल तर अनंत सिद्धांपैकी एक सिद्ध म्हणजे संत तुकोबाराय. मी किती वर्णन करू. नारदीय संप्रदायाचं, हरदासी संप्रदायाचं कीर्तन म्हटलं की कीर्तनात आर्या ही हवीच. म्हणून एक म्हण आहे, कीर्तनात आर्या, उपासाला वरया, प्रपंचात भार्या, नाही तर भाद्रपदात मंगलमूर्ती मोरया. मोरोपंत हे डोकावलेच पाहिजेत हरिकीर्तनामध्ये. वामन पंडित यायलाच हवेत. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, निळोबाराय हजेरी देऊन जायलाच पाहिजेत. देवर्षी नारद, वसिष्ठ महामुनी, महर्षी वेदव्यास हे दिसायलाच हवेत हरिकीर्तनामध्ये, तर ते हरिकीर्तन. पंत आपल्या वाणीने तुकोबारायांच्या विषयी म्हणाले, मुकुटमणी संतांचा मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. नेले जड वैकुंठी, नेले जड वैकुंठी, विठ्ठल विठ्ठल म्हणून या वाणी. रामा 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 हरे हरे रामा रामा.
राम राम हरे हरे राम 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 हरे हरे. पंत म्हणाले मुकुटमणी संतांचा मुकुटमणी शिव शिव तुकया. ते कसे आहेत? 2 वेळा शिव म्हणाले त्यांना. एकदा साक्षात शंकर रूप आणि एकदा कल्याण रूप आहेत. सर्व विश्वाला शंकर कसे होते हे बघायचं असेल संत तुकोबारायांकडे बघावं. सर्व विश्वाला विश्वासाने कल्याण कसं साधायचं असेल कोणाकडनं साधावं यासाठी तुकोबाराय. शिव शिव तुकया म्हणून ये वाणी. त्यांनी वाण्याचा व्यवसाय केला म्हणून कोणाच्याही वाणीनं येड्या वाणी त्यांना वाणी वाणी म्हणू नये. किंबहुना पायवणी व्हावी. नेले जड वैकुंठी आज तुकाराम बीजे म्हणून बोलतो. हा जडदेह संत तुकोबारायांनी आयुष्यभर हरिकीर्तन भजन करीत करीत वैकुंठाप्रत नेला. एकटेच गेले तुकोबाराय, पण जात असताना कर्तव्य विसरले नाहीत. कर्तव्य अजिबात विसरले नाहीत. पत्नीला विचारलं, कारण विवाह प्रसंगामध्ये जिचा हात हाती घेऊन धर्मेच अर्थेच कामेच नातिचरितव्यः 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 असं धर्मानं सांगितलं. महाराज म्हणाले मी प्रतिज्ञा केली आहे नातिचरामी. मग अशा वेळेला मोक्षाप्रत जात असताना तिचा अधिकार नाही का आहे? अगं येतेस का ग? ती म्हणाली बाया बाया ही पोरं बाळ बेड्यातली जनावरं हे घर हे टाकून कुठं येऊ तुमच्या बरोबर? तुम्ही एक येडे झालात ते झालात. महाराज म्हणाले माझं विचारण्याचं मी काम केलं आणि शेवटी पहिलं आले हरी. भगवान आलेले दिसले आणि तुकोबाराय सामोरे गेले. हात जोडले महाविष्णूला. महाविष्णूनं विमानामध्ये घेतलं आणि विमान निघालं वैकुंठ लोकाच्या दिशेनं. अहो तुकोबाना विमान आलं. आम्ही विमानाचं तिकीट काढलं तरी विमान चुकतं. विमान चुकतं म्हणजे आम्ही चुकतो. विमान उडून जातं. महाराजांना मात्र विमान आलं याचं कारण सांगू? ज्यांना संस्कृत कळतं त्यांच्यासाठी आहे. तुकोबा विमान होते. विमान होते म्हणजे विगत मान होते म्हणून त्यांना विमान आलं. जय जय रघुवीर समर्थ. ते संत तुकोबाराय. तुमची आमची जीवांची धावपळ कशासाठी? तर जे मला आवडतं ते स्वीकारायचं, जे आवडतं ते पाहायचं, जे आवडतं ते ऐकायचं. तुम्ही सर्वजण नाही का श्रोते? म्हणजे श्रोते आहात आणि प्रेक्षकही आहात. का माहिती आहे का? कीर्तन विश्व नावाच्या या संस्थेनं हा मोठा उपक्रम गेली 2-3 वर्ष सुरू ठेवलेला आहे. 4 वर्ष. आणि या उपक्रमाच्या माध्यमातून शेकडो कीर्तन, शेकडो प्रवचन, शेकडो व्याख्यान आपल्याला घर बसल्या ऐकायला मिळतात. हा अनुग्रह कोणाचा आहे? हा अनुग्रह कीर्तन विश्वचा आहे. म्हणजे विश्वात कीर्तन आहे का? नक्की आहे. पण कीर्तनात विश्व आहे म्हणून कीर्तन विश्व.
जय जय रघुवीर समर्थ. आपण पाहतो आपल्याला जे आवडतं ते पाहणं, जे आवडतं ते स्वीकारणं, जे आवडतं ते खाणं, जे आवडतं ते पिणं सुद्धा, जे आवडतं ते खेळणं, सगळं आम्ही जीवनभर करत असतो. अहो इतकंच काय, मला एकानं विचारलं, बुवासाहेब तुम्ही नोकरी केलीत, किती वर्ष केलीत? म्हटलं एकाच खुर्चीवर 36-37 वर्ष नोकरी केली. त्यांनी कपाळाला हात लावला. मी म्हटलं कपाळाला हात लावला म्हणजे मला काय सलाम केला का काय? मला जरा बरं वाटलं. लगेच तो म्हणाला 36 वर्ष. अहो बुवा, आम्ही 3 किंवा 6 महिन्यांनी नोकरी बदलतो. जय जय रघुवीर समर्थ. काही आवडत नाही म्हणून ती, आणि मग ही आवडत नाही म्हणून ती. दुसऱ्या बाबतीतही होतं. एकदा तदेव होतं आणि 3 किंवा 6 महिन्यानंतर तिचं माझं पटलं नाही म्हणून दुसरी. जीवनामध्ये माझ्या आवडीनुसार काही गोष्टी स्वीकारणं हा माझा स्वभाव आहे, माझा धर्म आहे. आणि त्यासाठी मी किती धडपडतो, धड पडेपर्यंत धडपडतो. बरं, हे धड पडेपर्यंत आम्ही धडपडतो, तळमळतो, कळवळतो, वळवळतो, हालतो, चालतो. तुकोबाराय म्हणाले की हे ज्या आनंदासाठी आम्ही करतो, तो आनंद देणारा जो भगवान आहे त्याच्याबद्दल कुणी विचार केलाय का? कधी कुणी केलाय विचार? एका ठिकाणी मला जेवायला बोलावलं. बुवा द्वादशीला जेवायला याल का? आम्ही वाटच बघत असतो. मंगलमूर्ती मोरया. जेवायला हो म्हटलं येईन ना. पण आमच्याकडे पुरणपोळ्यांचा बेत असतो. मला केवढा आनंद, कारण पुरणपोळी हा मराठीत आजच्या सांगायचं तर वीक पॉईंट माझा. म्हणून जेवायला गेलो आणि जेवायला जायचं होतं म्हणून नव्हे, पुरणपोळ्या जास्त खायला मिळाव्यात म्हणून सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. गेलो, पाट मांडला होता, पाटावर बसलो. पहिला भात कसा बसा संपवला आणि पुरणपोळीकडे वळलो. पुरणपोळीवर तूप वाढून घेतलं आणि पोळीचा तुकडा मोडून तोंडात घातला. संपूर्ण पोळी खाल्ली. काहीतरी चुकल्यासारखं वाटायला लागलं, चुकल्यासारखं. यजमानीबाई म्हणाल्या, बुवा आणखीन पुरणपोळी? म्हटलं हो. 2 वाढा. 2 वाढा. यजमान म्हणाले आणखी नाही घ्या बरं का बुवा, लाजू नका, संकोच करू नका, संध्याकाळी कीर्तन करायचंय, कीर्तन विश्वमध्ये, काही चिंता करू नका, पोटभर जेवा. म्हणून तीही पुरणपोळी खाण्याचा प्रयत्न मी करतोय, पण कोणत्याही पोळीला गोडी लागेना. मी म्हटलं तसं गुळाची चव आहे मला, नाही असं नाही. कळला विनोद? तबा नाही तो सोडून द्या. तशी गुळाची चव मला आहे, नाही असं नाही, पण त्या पोळीत काही चव लागेना. माझा चेहरा पाहिला आणि समोरच्या पाटावर बसले यजमान. ओ बुवा, कळलं, मला कळलं काय झालंय ते. पोळी गोड नाही ना. मग मी खरं बोलून टाकलं. म्हटलं नाही, खरं सांगू का, अजिबात गोड नाही. अहो काय आहे माहिती आहे का, मला आणि हिला दोघांना आहे डायबिटीस. डॉक्टरनी सांगितलंय गूळ, साखर आणि मध यापासून 4 हात लांब राहायचं. म्हणून आम्ही पुरण करतो, पण डाळ जरी शिजवली, वाटली, तरी त्यात गूळ घालत नाही. भगवंताला नैवेद्य तसाच. तात्पर्य काय आपल्याशी बोलायचंय की मला रुचेल, मला पचेल, माझ्यासाठी काही वाचेल, असं जे काही आहे ते मी भगवंतासमोर ठेवतो. पण त्याला नेमकं काय आवडतं याचा विचार करतोच असं नाही.
म्हणाले, बुवा काय सांगताय? अहो एकादशी आहे, विठोबाच्या मंदिरात जातो, त्याला तुळशी वाहतो. श्रावणी सोमवार आहे, शंकराच्या मंदिरात जातो, त्याला बेल वाहतो. शुक्रवार आहे, जोगेश्वरीला जातो, तिथे जाऊन तिची ओटी भरतो. शनिवार आहे, भिकारदास मारुतीच्या मंदिरामध्ये जातो, त्याच्या गळ्यात रुईच्या पानांची माळ घालतो, त्याच्या पुढे नारळ फोडतो. हे त्याला आवडतं ना? बरोबर आहे, हे आवडतं त्याला, ही गोष्ट खरी. पण नारळ फोडल्यानंतर मोठी वाटी मला द्या म्हणून भांडतो का नाही? जय जय रघुवीर समर्थ. तेव्हा मला काय आवडतं याच्याही पेक्षा देवाला काय आवडतं याचा विचार मी केलाय जन्मभर, आणि त्या देवाला जे जे आवडतं ते करीत आलोय. आणखीन वेगळं असं तुम्ही काय सांगताय? तुकोबाराय म्हणाले, हे सगळे लौकिक पदार्थ जे आहेत, हे लौकिक पदार्थ भगवंताला, ईश्वराला प्रिय आहेतच, यात शंका नाही. पण काय माहितीये का, खरं सांगायचं झालं तर हे सगळं देणारा जो कुणी आहे, या कर्मामागचा जो कर्ता आहे, जो हे सगळं मी देवासाठी करतो असं म्हणतो, तो फक्त कोणत्या प्रतीचा आहे याचा विचार करा, असं संत तुकोबाराय म्हणाले. आजच्या मूळ अभंगामध्ये, म्हणजे आज जो अभंग मूळ अभंग म्हणून घेतलाय, त्या अभंगात संत तुकोबाराय म्हणाले, त्या देवाला तुम्ही त्याच्या डोक्यावर किती दूध ओतता, पाणी ओतता, बेल घालता, दूर्वा वाहता, तुळशी वाहता, हार घालता, त्याच्याशी त्याला कर्तव्य नाही. माऊलींनी फार सुंदर ओवी लिहिली, येर पत्र पुष्प फळ ते भजावयामिस केवळ. पत्र वाहतो, पुष्प वाहतो, पाणी वाहतो, फळ वाहत, सगळं ते भजावयामिस केवळ. भगवंताचं भजन, भक्ती करण्याचं एक माध्यम आहे. पण खरं सांगायचं झालं तर देवाला काय आवडतं ते सांगताना आजच्या मूळ अभंगात संत तुकोबाराय म्हणाले, भक्ताहूनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे. महाराज म्हणाले, या परमेश्वराला भक्तापाशिवाय बाकी काहीही आवडत नाही. भगवान तर सांगतात, काय सांगतात भगवान माहितीये का? नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदयेरबहु, मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. भगवंताचं मन काय ते या श्लोकात सांगितलंय. ते म्हणाले, खरं पाहिलं तर मी वैकुंठात नाही, योग्यांच्या हृदयातही नाही, चंद्र सूर्यांच्या ठिकाणीही नाही. मग तू असतोस कुठे देवा? असतोस ना कुठेतरी, मग सांग ना कुठे असतोस? मद्भक्ता यत्र गायन्ति. गायन्ति सगळेच, बरं, गायन्ति सगळेच, सर्वे गायन्ति, सगळे गातात. पण गात जरी असले तरी सुद्धा भक्तियुक्त होऊन गातात का, एवढाच प्रश्न आहे. आणि म्हणून तिथे नेमकं कर्तृरूप वापरलं, मद्भक्ता. दुसऱ्याचे भक्त नव्हेत, माझे भक्त यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. मग त्या भक्ताचं गाणं, भक्ताचं देणं, भक्ताचं येणं जाणं कसंही का असेना, ते भगवंताला प्रिय असतं का, तर त्याला तो भक्त प्रिय असतो. इथे माझी पूर्वरंगाची वेळ समाप्त होतीये. बाकीचा राहिलेला पूर्वरंग या नंतरच्या कीर्तनामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल.
भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, भक्ताहुनी देवा. बजा. नाबडे वैकुंठ क्षीराचा सागर, 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 धरुनी अंतर राहे वासा, धरुनी अंतर राहे दाता, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, 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 ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम, ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, देवर्षि नारद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. कीर्तन विश्व या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला शेकडो कीर्तनं ऐकायला मिळत आहेत. त्यात कीर्तनाचे बहुविध प्रकार आपण ऐकलेले आहेत, ऐकता आहात. हे खरं फार मोठं काम आहे. तेव्हा आपण हे कार्यक्रम ऐकावेत, सबस्क्राईब करावं, हे चॅनल लाईक करावं, इतरांना सांगावं आणि याची प्रसिद्धी होईल तेवढी करावी. आणि याच्याबरोबरच कीर्तन विश्व या संस्थेला जो काही आर्थिक सहयोग आपल्याला देणं शक्य आहे तो आपण द्यावा अशी विनंती आज याच कीर्तन विश्व संस्थेकडनं हे माननीय क्षितिजी पाटुगले आणि आमचे मित्रवर्य हरिभक्तीपरायण डॉक्टर चारू दत्तबुवा अफळे यांनी सांगितलं की बुवा आम्हाला तुमचं एक आख्यान नको आहे,
एक एक आख्यान आम्ही ऐकलं, पण श्रोत्यांची मागणी आहे की भिडेबुवांकडनं आम्हाला जोड आख्यान ऐकायचं, संयुक्त आख्यान. तेव्हा हा काय प्रकार आहे? तर दोघांनी एकत्र येऊन एका ठिकाणी येऊन कीर्तन करणं हा प्रकार आपण अनेक वेळा ऐकला असेल, परंतु एकानीच दोन आख्यानं सांगायची आणि योग्य ठिकाणी ते आख्यान वळवायचं. एका आख्यानातनं दुसऱ्या आख्यानामध्ये, दुसऱ्या आख्यानातनं परत पहिल्या आख्यानामध्ये प्रवेश करायचा. यात बुवांचं तर कौशल्य पणाला लागतंच, पण ऐकणाऱ्यांचंही कौशल्य पणाला लागतं. याचं कारण असं की मगाशी मी कुठल्या स्टेशनवर होतो याचं ज्ञान आपल्याला हवं. तेव्हा त्यांच्या विनंतीवरनं, श्रोत्यांच्या विनंतीवरनं आज आणखीन एक जोडाख्यान आपल्यासमोर सादर करतोय. दोन भक्तांचं आख्यान आहे, दोन भक्तांचं आहे. एका आख्यानामध्ये देव स्वतः घरी आलेला आहे आणि एका आख्यानामध्ये देवाला आपल्या स्वतःच्या घरी नेऊन ठेवला आहे. असा हा जोड इथे आपल्याला ऐकायला मिळेल. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गजर चाललेला आहे, प्रभूच्या नामाचा गजर तिथे सुरू आहे. पण त्या गजरामध्ये जो आनंद आहे तो आनंद आज या नवरा बायकोंच्या बोलण्यात दिसत नाही. पत्नी म्हणते, हो का एवढे असमाधानी? पती सांगतोय, तो ब्राह्मण सांगतोय की अगं खूप मिळवावं असं मला वाटलं, मिळावं असं वाटलं, पण जे हवंय ते मला अजून काही मिळालेलं नाही. जेवढं हवंय तेवढं मिळालं नाही. उलट असं झालंय की माझ्या डोक्यावर थोडंफार कर्जच वाढत चाललंय. अहो पण महाराज, आपण तर लोकांना ज्ञान देणारे, आपण विद्वान, आपण भगवंताची स्तुती करता, भगवंताच्या कथा सांगता, एवढं सगळं असताना तुमच्या डोक्यावर ऋण कसलं? काय सांगू प्रिये, भक्त लोक जे पुराण ऐकतात, श्रद्धेनं ऐकतात, त्यांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाचं माझ्या डोक्यावर ऋण झालंय. लौकिक ऋण तर थोडंफार आहेच. मग मी म्हणते, मेली एक करा. मेली, मेला हा शब्द भगिनी वर्गाचा जास्त प्रिय. काय मेला उत्सव केला, काय मेले साथीदार आणले होते, काय मेला बुवा आला होता, काय मेलं त्यानं म्हणजे सगळं बुवाही मेला आणि कीर्तनही मेलं. जय जय रघुवीर समर्थ. मी म्हणते, मेली मग इथे राहून काय नुसतं करणार? हात जप करणार का तुम्ही? हा संवाद चाललेला आहे, तसाच संवाद तिथे चाललाय. प्रिये, ऐकलंस का? मला आता असं वाटतंय की हे स्थान सोडून निघून जावं. अहो जाणार तुम्ही, पण कुठे जाणार? मला हवं तिथे जाईन. अहो हवं तिथे जाईन म्हणजे मी एकटीच राहणार इथे. अगं तुला एकटीला काय भय आहे? कशाचं भय आहे? मी म्हणते, नाथ तुम्ही इथून निघून जाणार, तुम्ही इथून जाणार, पण का जाणार? खरं सांगू, माझ्या डोक्यावर ऋण झालेलं आहे. ते ऋण चुकतं करण्यासाठी मला जायला हवंय. अगो बाई, आत्तापर्यंत लोकांचं मी ऐकत आले की तुमच्याच प्रेमाचं ऋण लोकांच्या डोक्यावर आहे. नाही 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 नाही. लोक बोलतात, भक्त बोलतात की माझ्या प्रेमाचं, माझ्या कृपेचं ऋण त्यांच्या मस्तकावर आहे. पण खरं सांगू, माझ्या मस्तकावर माझ्या भक्तांचं ऋण आहे. त्याचं ओझं आहे मला.
आणि आज माझ्या मनात आलंय की एका भक्ताच्या घरी मी जावं. फक्त एकच करतोय, तुला सांगून जातोय. म्हणून हा ब्राह्मण तिथून निघाला. आता कोण ब्राह्मण कुठून निघाला? पहिला ब्राह्मण जो निघाला तो कुठून? धन्य धन्यची चंद्रभागा नदी, धन्य धन्य चंद्रभागा नदी, असे पुण्य पावन जेथे भूवैकुंठची जाण, जेथे भूवैकुंठची जाण, धन्य धन्य चंद्रभागा नदी, धन्य धन्य चंद्रभागा नदी, असे पुण्य पावन जिथे भूवैकुंठची जाण, जेथे भूवैकुंठची जाण. चंद्रभागा नदीच्या तीरावर असणारं जे वैकुंठ पीठ, भूवैकुंठ पीठ, पंढरपूर, पंढरपूरचा विप्रधनाशे, पंढरपूरचा विप्रधनाशे, पंढरपूरचा विप्रधनाशे, पंढरपूरचा विप्रधनाशे. पंढरपूरचा विप्रधनाशे, पंढरपूरचा विप्रधनाशे. हिंडत देशोदेशी, हिंडत देशोदेशी देशी, पुरे पट्टणे पाहत आला, पुरे पट्टणे पाहत आला, पुरे पट्टणे. बजाओ. पट्टणे पाहत आला, तो विद्यानगराची, नगराची तो विद्यानगराची, नगराची तो विद्या. तो ब्राह्मण तिथून निघाला पंढरपुरात आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून इकडनं तिकडे, सध्याचा काळ आहे, इकडनं तिकडे तिकडनं इकडे, ज्या गाडीचं तिकीट मिळेल, मला राजकारण काही बोलायचं नाही, पण ज्या गाडीचं तिकीट मिळेल त्या गाडीत बसायचं. समजा नाही तिकीट मिळालं तर दुसरी गाडी पकडायची. पण इकडून तिकडे तिकडून इकडे मरकटं जशी उड्या मारतात त्याप्रमाणे उड्या मारण्याचा हा काळ. पण यानं ठरवलं होतं जाईन तर अशाच्या दरबारी जाईन की जिथे माझा योग्य सन्मान होईल, माझ्या ब्राह्मण्याचा, माझ्या विद्वत्तेचा, माझ्या कथाकथनाचा, निरूपणाचा सन्मान होईल, अशा ठिकाणी जाईन. मग असा सन्मान कुठे होईल? विचार केला. तो कर्नाटकात होईल, तो कर्नाटकामध्ये होईल. म्हणून महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्या आणि यानं कर्नाटकात प्रवेश केला. यानं ब्राह्मणाचा वेश घेतला आणि मजल दर मजल करीत करीत किती मजला मारल्या मजला माहिती नाही, किती मजला मारल्या मजला माहिती नाही, पण मजल दर मजल करीत 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 हा विप्र निघाला. कुठे आला? हा महाराष्ट्रातनं कर्नाटकात गेला
आणि ते तिकडनं गुजरात राजस्थानकडनं महाराष्ट्रात आली. धन्य धन्य गोदावरी नदी, धन्य धन्य गोदावरी नदी, धन्य धन्य गोदावरी नदी, असे पुण्य पावन असे. काय जोडाख्यानामध्ये दोन कथानक सारखी असं नव्हे, तर त्याबरोबर काव्य सादृश्यही लागतं. धन्य धन्य गोदावरी नदी, असे पुण्य पावन, तियेचे काठी क्षेत्र पैठण, तियेचे काठी क्षेत्र पैठण, तियेचे काठी क्षेत्र पैठण. पैठण क्षेत्री भक्त बिलसे, पैठण क्षेत्री भक्त बिलसे, एकनाथ ब्राह्मण जयाचा चाकर नारायण, जयाचा चाकर नारायण. हो, हा ब्राह्मण भूवैकुंठ पीठ सोडून कर्नाटकामध्ये आला आणि हा वृंदावन सोडून दक्षिण काशीला आला. मनात असं होतं की आपल्या डोक्यावर झालेलं कर्ज फेडायचं असेल तर सेवा केली पाहिजे. मग कुणाची सेवा करावी? मनी असाल नाथांची सेवा करावी. नाथांच्या अंगणामध्ये येऊन उभे राहिले, विचारले की कोण आपण? अंगणी अंगणी बघून ब्राह्मणा, अंगणी बघून ब्राह्मणा, हर्ष बहुमना एकनाथासी. अंगणी अंगणी बघून ब्राह्मणा, हर्ष बहुमना एकनाथासी. जाऊनी करीतसे नमन तया चरणासी, जाऊनी करीतसे नमन तया चरणासी. हा अंगणी येऊन उभा आणि तो दरबारी बघून ब्राह्मणा, दरबारी बघून ब्राह्मणा, हर्ष बहुमना लोकनाथासी. दरबारी बघून ब्राह्मणा, हर्ष बहुमना लोकनाथासी. जाऊनी करीतसे नमन तया चरणासी, जाऊनी करीतसे नमन तया चरणासी. अंगणातल्या ब्राह्मणाचं स्वागत एकनाथ करतायत आणि दरबारातल्या ब्राह्मणाचं स्वागत लोकनाथ करतायत. यावं यावं महाराज यावं. आपण कुठून आलात? नाथ तोच प्रश्न त्याला विचारतायत. महाराज कुठून आलात आपण आणि इकडे येण्याचं कारण काय? तुझी कीर्ती ऐकून येत आलो, तुझी कीर्ती ऐकून येत आलो. तपोमूर्ती पाहुनी धन्य झालो, तपोमूर्ती पाहुनी धन्य झालो. करीन सेवा निष्काम भावने, करीन सेवा करीन सेवा निष्काम भावने, करीन सेवा. महाराज आपण कुठून आलात?
अहो मी फार लांबनं आलो. मी वृंदावनातनं मजल दर मजल करीत आलो. अहो मग वृंदावनात काय कमी आहे म्हणून तुम्ही इथे आलात? काय सांगू? अहो वृंदावनात कशाचीच कमतरता नाही. वृंदावनामध्ये कशाचीही कमतरता नाही. मग तरी इथे आलात? होय. अहो वृंदावनामध्ये यमुना जल भरपूर आहे. वृंदावनामध्ये गायी आहेत, त्यांची वासरं आहेत, गोवंश आहे, तुळशीची वनाच्या वनं आहेत, कदंब वृक्ष जिथे तिथे आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट आहे. शेकडो भक्त येतात प्रभूच्या दर्शनाला, दान धर्म करतात, भोजन घालतात. मी तेच विचारतोय की एवढं सगळं असूनही तुम्ही इथे का आलात? कशासाठी आलात? तुझी कीर्ती ऐकून येत आलो. तुमची कीर्ती ऐकली आणि इथे आलो. गुरुजी, आपण आमच्या दरबारी आलात, मला आनंद झाला. अरे राम राजा तेथील भूपती तेणे बहु सन्माने. तो रामराजा तिथला, त्यानं उच्चासनी बसवलं विप्राला, पंडितजींना, आणि हात जोडून विचारलं, महाराज इथे आलात आपण, कोण्या कारणे आलात? राजा, तुझी कीर्ती ऐकून येत आलो. तुझी कीर्ती ऐकली आणि आलो. होय. मग तुमच्या नगरामध्ये, तुमच्या राज्यात तुम्हाला काय कमतरता? कशाची कमतरता? या आधीच्या ब्राह्मणाला कशाचीही कमतरता नव्हती, याला कशाची कमतरता होती? कळलं तर बघा. पूर्वी पैसे कशात ठेवीत असत? पूर्वी पैसे कशात ठेवीत असत? आता तो कसा, या काळात कसा सांगू मी? त्याला कशाची कमतरता नव्हती, पण याला कशाची कमतरता? महाराज आलोय खरा, काय करणार काय पण महाराज आपण इथे? अहो आपण विद्वान आहात, माझी कीर्ती ऐकली ही गोष्ट खरी. आतिथ्य करावं, अभ्यागत करावं, आलेल्या विद्वानाचा, कलाकाराचा, गायकाचा, वादकाचा, नर्तकाचा सन्मान करावा, हे सगळं माझं ब्रीद आहे. मी आपल्यासाठी काय करू शकतो? यांना हात जोडले. महाराज, आपण काही करू नका, फक्त एक करा, मला तुमच्या मंदिरांमधनं पुराण सांगण्याची परवानगी द्या. इकडे हा पुराण सांगण्याची परवानगी मागतोय, आणि तिकडे यांनी विचारलं, तुम्ही आलात खरे इथे, कशासाठी आलात? नाथा, मी सेवेसाठी आलोय, तुमची सेवा करून राहावं असं मनात आहे. अरे बाबा, तू कसली सेवा करणार माझी? काय करशील सेवा? एकनाथा, तुम्ही जे सांगाल ते काम मी करीन. तुम्ही फक्त सांगा, ते सांग मी करीन. बाबा, इथे कामं तशी भरपूर आहेत. कामं तशी भरपूर आहेत. कोणतं काम तुला आवडेल ते स्वीकार आणि कर. पण आधी ठरवून घेऊया, नंतर गोंधळ नको. तू इथे सेवा करणार, याचं काय मोल मी तुला द्यायचं? यांनी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. इतकं मोल मला दिलंय की त्याचं ऋण झालंय, आणि ते फेडायला मी इथे आलोय. तर हे म्हणतात, मी आणखीन काय तुम्हाला देऊ? हात जोडले. नाथा, एकनाथा, मी सेवा करीन, त्याचं काही मला देऊ नका. अरे काही देऊ नका? नाथांना धक्का बसला. कारण त्याही काळात, म्हणजे आजच नव्हे, त्याही काळ, बरं आजच्या काळामध्ये
काही देऊ नका पण मी काम करीन असं म्हणणारा माणूस एकतर पराकोटीचा साधू असेल नाही तर वेडा असेल असं लोक म्हणतील. बरं, काही ठरवून ठेवलं कामाला तर सगळं काम नीट करीलच असं नाही. बरं, अर्धमुर्ध काम करील पण काही 5-7 वर्ष 10 वर्ष करील असं नाही. मधूनच केव्हा निघून जाईल सांगता येणार नाही. एकदा होळीच्या सणाला गेलाव का नाही की परत येईल कवा तर सांगता येत नाही. जय जय रघुवीर समर्थ. आणि हा म्हणतोय मी तुमच्याकडे राहायला आलोय. द्यावे मजसी पोट भरी अन्न, वस्त्रे द्यावी जीर्ण जीर्ण, ऐकेन मी कथा कीर्तन, तेणे धन्यता येईल. कर्नाटकात आलेला ब्राह्मण म्हणतोय मी पुराण सांगेन, कथा कीर्तन करीन, कथा सांगेन आणि महाराज जे मिळेल त्यात मी समाधानी राहीन. आणि इकडे हा ब्राह्मण सांगतोय मला काही देऊ नका, 2 वेळेला गोळाभर अन्न द्या. आणि नाथा तुम्ही वापरलेली जुनी झालेली फाटकी तुटकी वस्त्र दिलीत तरी ती वस्त्र शिवून त्याला दंड घालून ठिगळ लावून मी ती वापरीन, तेवढं द्या, पुष्कळ आहे. आणखीन महत्त्वाचं म्हणजे वृंदावनामध्ये जे मला ऐकायला मिळत नाही ते अत्यंत सद्भावानं केलेलं कथा कीर्तन मला इथे ऐकायला मिळेल म्हणून मी इथे आलो. एकनाथा खरं सांगू का, अहो तुमच्यासारखा भक्त या पृथ्वी तलावर दुसरा कुणीही नाही. आणि तो भक्त मला भेटावा, त्याची संगती घडावी हे मनी धरून मी इथे आलोय. तिकडे तो तेच सांगतोय. भक्ती कर्नाटकामध्ये आहे, हजारो भक्त कर्नाटकात आहेत. आणि मी जो इथे आलोय तो भक्तांचं गुणगान करण्यासाठी आलेला आहे. प्रभूला श्रीहरीला भक्त आवडतात हे लोकांना सांगायला आलोय. सज्जन हो, आजचा आख्यानाचा भाग या ठिकाणी आपण समाप्त करूया, थांबूया आणि मग पुढच्या कीर्तनामध्ये उर्वरित भाग पाहू. नाथांच्या घरी भगवान आला, तो त्याला भक्त आवडतात म्हणून नाथांकडे आलेला आहे. आणि इकडनं तो ब्राह्मण तिकडे गेलाय, तो विद्वान ब्राह्मण पुराणद्वारा भक्तांचा महिमा कथन करतोय. या दोन्हींच्या बाबतीमध्ये निर्वाळा देत असताना आजच्या मूळ भंगामध्ये संत तुकोबारायाने म्हटलं, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनी नाही आन तुझे, त्रिभुवनी नाही आन तुझे, आवडे वैकुंठ क्षीराचा सागर, आवडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोनी अंतर राहे दासा, राहे दासा, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते काही, भक्ताहुनी देवा आवडते केलेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित करूया. आणि तुकोबारायांनी जे मागणं मागितलं तेच मागणं कीर्तनाच्या या समारोपाला मागू. हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, गुण गायन आवडी हे
नलगे मुक्ती धन संपदा संत संग देगा सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे गुण गायी ना आवडी हेच माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेच कुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.